बबले हा बोलती बबले। आणि येताना जाताना नेहमीच हा रस्ता खराब राहतो, कधी आम्ही पडतो तेव्हा हा प्रश्न होणार नाही, तर ही तारेवरची कसरत करावं लागते ना. सुरूच आहे. खड्डे आहेत, खड्ड्यामुळे रोड बराबर नसल्यामुळे आमची स्कूल बस 2-3 वेळा खैरांजी मार्गाने गेली आहे. तर आता आमची स्कूल बस बंद पण होऊ शकते. म्हणजे जय भीम जय भारत. सक्षम मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी TV SB TV मध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण आहोत कुही तालुका, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका, पचकेडी ते शिकार तारोली, पचकेडी ते तारोली रोड जो आहे, या रोडाची समस्या जी आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांचा आवडता शो क्या बोलती पब्लिक, या पब्लिकच्या शोच्या माध्यमातून नेहमी पब्लिकचं म्हणणं काय आहे, पब्लिकच्या समस्या काय आहेत, या शोच्या माध्यमातून आम्ही नियमित आपल्यासमोर मांडत असतो आहे. शासनाला सुद्धा याची जाण करून देतो आहोत की काय पब्लिकचं म्हणणं आहे, काय समस्या आहेत. अशी एक मोठी समस्या ती म्हणजे रस्त्याची. जसं की प्रधानमंत्री म्हणतात की सडक सुधारलं की गाव सुधारतो आहे. शहराला आणि ग्रामीण भागाला जोडणारा हा खूप मोठा म्हणजे रस्ता, परंतु तो रस्ताच जर नेटका नसेल तर तो जोडणारा की त्या रस्त्याने येण्या जाणाऱ्यांना तोडणारा आहे, हा खूप मोठा प्रश्न जो आहे हा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि हे वास्तविक चित्र जर आपण बघाल तर आपल्या लक्षात येईल की काय परिस्थिती या पचखेडी रस्त्याची झालेली आहे. माझ्यासोबत आहेत काही येण्या जाणारे व्यक्ती आहेत, प्रवासी आहेत. या रस्त्यावरला लागून जे आहे जवळपास 7 ते 8 गावं आहेत आणि ते पूर्ण शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार म्हणतो आहे की खूप काय करतो आहे, रेट तर देत नाही, परंतु शेतीमध्ये जाणारा आणि जो एक सुदृढ रस्ता आहे तो रस्ता जरी बरोबर नाही तर मग यांच्या शेतीच्या पांदण आणि गावातले रस्ते कसे असतील ही जाण आपण यावरून घेणार आहोत. माझ्यासोबत जुळलेले आहेत काही प्रवासी, आपण पाहू शकताय की एका हाताने गाडीवर चालवत आहेत. त्यांचं काम आहे, त्यांनी काहीतरी घेऊन आलेले आहेत. आणि हा मुख्य रस्ता जो आहे हा डांबरी रस्ता आहे, मोठा रस्ता आहे, परंतु या रस्त्याने जाण्याकरता त्यांना जी आता परिस्थिती ओढावलेली आहे आणि जो त्रास सहन होत आहे तो यांच्याकडून आपण नक्कीच जाणून घेऊया. काय नाव सर आपलं? राजेश पत्तू देवारे. हे काय आहे तुम्ही जे आणले ते? हे शेळीसाठी चारा नेत आहे. तुमची शेती आहे या रस्त्यावर? या रस्त्यावर. काय सांगाल या रस्त्याबाबत? तुम्ही शेतकरी आहात, रोज तुम्हाला शेतामध्ये येणं जाणं करावं लागत आहे, काय तुम्हाला परिस्थिती आता जाणवत आहे या ठिकाणी? ह्या रोडची सर पूर्ण बरेचसे दिवस झाले आम्ही तर शेती आहे आमची, पण ह्या रोडना येतो आणि येताना जाताना नेहमीच हा रस्ता खराब राहतो, कधी आम्ही पडतो, कधी गाय ढोरं चालत असताना हे समस्या आहे. हे गड्डे आहेत, हे बरेचसे दिवस झाला आहे. ह्या रस्त्याची काही याच्याकडे काही कुणाची काही लक्ष नाही. आम्ही पडतो उठून एका हाताने आणि हे गाडी चालवतो. आधी दिसतच आहे माझ्याकडे हा चारा आहे आणि सडीसाठी आम्ही नेतो. नेहमी आम्हाला या लागते, ढोरा वासासाठी चारा न्यावा लागते. पण हे अशी परिस्थिती असल्यामुळे कधी पडतो आणि कधी उठतो. तरी आम्ही या रोडनी बस सुद्धा जाते काय? बस सुद्धा जाते, पण ते काही परिस्थितीने ते बस जात असते कधी आणि 10 वेळा अपघात कशी कोण्या पद्धतीने जाते ते ड्रायव्हरला माहित तशी. अच्छा. पण तुम्हाला काय वाटतं की अशी रस्त्याची खराब परिस्थिती असल्यामुळे बस सेवा सुद्धा बंद होऊ शकते का? हो, बंद होऊ शकते ना, बंद होऊ शकते. कारण की ह्या रस्त्याने जाता येत असेल ना त्यांना कधी त्रास होतो. काय तुम्ही शासनाला मागणी कराल? जसं या प्रभागाचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, या मग आता हे जिल्हा परिषद सदस्य जे आहेत, काय मागणी कराल तुम्ही? आम्हाला या रस्त्याची सुरक्षितता करायला पाहिजे, रस्ता पूर्णतः बनवून द्यायला पाहिजे. आपण जसं बघा शहरामध्ये राहणाऱ्यांनी सर्कस बघतात, तारेवरची कसरत म्हणतो आपण, पण बघा शेतकऱ्यांची तारेवरची कसरत जी आपण पाहू शकता आहे की रस्ता नीटनेटका नसल्यामुळे ही त्यांना त्रास जो सहन करावा लागत आहे. काय सांगाल, काय नाव तुमचं? पुरुषोत्तम मुळेकर, पचकेडी. पचकेडी राहतात, शेती आहे तुमची इकडे? शेती आहे लागून. तुमचा निरंतर येणं जाणं करतो? काय तर आजीबाला घेऊन डबल सीट जात आहात, आता हाला पेस्ट सहन करावं लागते.
रस्ता खराब असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे काय मागणी तुमची? रस्ता सुरळीत झाला पाहिजे, चांगलं झाला पाहिजे, हो. बरोबर. तेव्हा हा प्रश्न होणार नाही, नाहीतर ही तारेवरची कसरत करावं लागते ना. सुरूच आहे. सुरूच आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणतोय की शासन खूप काय पावसाळ्यात करतंय. असाही त्रास कर, लोक असे पडतात बरोबर. रस्त्यात. नाही झाल्याच नाही, ऍक्सिडेंट झाले ना. झालेले आहेत. हो, ऍक्सिडेंट झाले पडल्यामुळे लोक. शोकांतिका आहे की जिथं डिजिटल इंडिया म्हणतो आहे त्या ठिकाणी रस्त्याची सोय जी आहे नीटनेटकी नसल्यामुळे जीवहानी सुद्धा झालेली आहे. शेतकरी आहेत, सर्वसाधारण वर्ग आहे, सोबतच शिक्षक विद्यार्थी सुद्धा आहेत, हो, त्याच्या ज्यांना आरोग्य येण्या पाहिजे जाण्यास तर सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सुद्धा अजूनपर्यंत शासनाचे डोळे का बरं उघडले नाही? रस्ता शांसन झाला की नाही? जर झाला तर बनला का बरं नाही? काय लेवाणदेवाणमध्ये सुद्धा हा रस्ता अडखळलेला आहे की काय, असा संशय आणि लोकांचा हा मनस्ताप जो आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत परत एक गृहस्थ जुळलेले आहेत. काय सांगाल सर, काय नाव तुमचं? निमदास फत्तू दहीवले, कुठे राहता तुम्ही? भिवापूर फेगड. इथून तुम्ही निरंतर येणं करतायत? इथूनच शेती येणं जाणं आहे आहे ना. बरोबरती. काय सांगाल, रस्त्याची परिस्थिती अशी आहे? रस्त्याची परिस्थिती म्हणजे इथून एस सुद्धा येते, तरी पण ती रस्ता होऊन नाही राहिला. पचकेडीपासून आता जेथे तिथे आपले खड्डे आहेत, खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होते. काय सांगाल तुम्ही? तुमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, ग्रामपंचायत आहेत, आमदार खासदार जे कोणी आहेत त्यांना काय सांगाल आता तुम्ही? इथं निवडणूक झालीची नाही, आता ते पदावरून खाली आले. बरं, पण आमदार आहेत, आमदार आहेत, आमदार हो हो म्हणते, पण त्यांना पण तुमचं निवेदन राहील का की या रस्त्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की नाही? हो दिलं पाहिजे ना. आता वरी झालं, व्हायलाच पाहिजे होतं. बरोबर. पण ते हो हो म्हणतात ना. मग तसंच आहे. आपण वास्तविकता ऐकलेली आहे की एवढा त्रास सहन करून सुद्धा या लोकांचा त्रास जो दूर होत नाही, तर विचार करण्याचं गोष्ट आहे की प्रशासनाकडून नेमकं अडकलं कुठं आहे. मित्रहो, पचखेडी तारोली शिकारपूर ज्या रस्त्याच्या समस्येबद्दल आम्ही आपल्याला जाणीव करून देत आहोत. जो रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता गेला, हा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे. आणि त्या रस्त्याची दुरुस्ती आणि रस्ता न बनल्यामुळे किती शेतकरी, रहिवासी आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचंच एक तारोली गावामध्ये आपण आहोत आणि जाणून घेऊया तारोली ग्रामवासियांकडून की तो रस्ता बनल्या न मुळे त्यांना काय त्रास होत आहे आणि कोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जात आहे. नमस्कार सर, काय नाव आपलं? माझे नाव कवडू शालिक राऊत, मुक्काम तारोली. काय सांगाल की तारोली हा रस्ता जो आहे, पचखेडी तारोली जो रस्ता आहे, हा व्यवस्थित नसल्यामुळे आणि पूर्ण खड्डेमय असल्यामुळे काय सध्या त्रास तुम्हाला होत आहे? या रस्त्याची खूपच दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यावरून साधी टू व्हीलरसुद्धा नेता येत नाही आणि जाण्या येण्याला खूप त्रास होतो. शाळकरी मुलांनासुद्धा याचा खूप त्रास होतो आणि इथून जाणारे मुलं पचखेडी, मांडळ, कुही इथे शाळेलासुद्धा जातात आणि बससुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. या रस्त्याची सुधारणा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. या रस्त्यामुळे खूप रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय निरुंद रस्ता झालेला आहे आणि भरपूर असे खड्डे पडलेले आहेत. बाईकसुद्धा जाणे कठीण आहे. आणि रस्ता जो आहे, रस्ता हा शांसन झालेला आहे की काय? या रस्त्यासाठी वारंवार गावकऱ्याकडून ग्रामपंचायत स्तरावरून मागणी होत आहे. तरी पण इथल्या स्थानिक आमदाराकडे सुद्धा मागणी झालेली आहे, खासदाराकडे झालेली आहे, महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे सुद्धा मागणी झालेली आहे. तरी पण बांधकाम विभाग म्हणत आहे की कुही तालुक्याला कुठलाच निधी प्राप्त नसल्यामुळे या रस्त्याचा बांधकाम सध्या तरी होऊ शकत नाही आणि हा रस्ता प्राधान्य क्रमांकावर घेतलेला आहे. पण निधी कुही तालुक्याला नसल्यामुळे या ठिकाणी सध्या तरी हा रस्ता होणार नाही अशी बांधकाम विभागाची म्हणणं आहे. आता या प्रसंगी तुम्ही काय अपील कराल, काय तुमची मागणी आहे? आमच्या गावकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की शासन जेव्हा शहराच्या ठिकाणी खूप काम करत आहे, खूप विकासाचे कामं करत आहे, पण खेड्यापाड्यातसुद्धा या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. खेड्यापाड्यातले सुद्धा रस्ते चांगल्या पद्धतीचे व्हायला पाहिजे. खेड्यातसुद्धा लोक राहतात, त्यांना बी उपजीविका करण्याकरिता बाहेर जावं लागते. त्यांचे पण मुलं बाहेर शिक्षणाकरिता जातात, खेड्यातले मुलं पण शिक्षणाकरिता जातात. त्यांचं बी भविष्य अंधारात राहू नये. जसा शहराकडे शासन लक्ष देते तर त्याच पद्धतीने खेड्यातसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आणि तारोली ते पचखेडी शिकारपूर हा मार्ग, पचखेडी तारोली शिकारपूर मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे. अन्यथा गावकऱ्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. सांगाल तुम्ही या प्रसंगी आपला परिचय द्या की रस्ता जो खराब झालेला आहे, काय मुख्य मागणी काय आहे तुमची? माझी मेन मागणी आहे की मी या गावचा रहिवासी पण आहे, माझी जन्मभूमी आहे. तसं मी नागपूरलाच असतो आणि येताना जेव्हा गड्डे करतो तर आम्हाला
10 किलोमीटरचा फेरा देऊन परत यावं लागते. आणि मला अशी इथली कंप्लेंट आहे की जो बी एखादा बिमार असलेला माणूस आहे तो जाता जाताच मरून जातो. अशा 2-3 कंप्लेंटा झालेल्या आहेत असे लोक सांगतात. आणि रस्त्याच्या कडेला एवढे खड्डे आहेत की 1-2दा माझी गाडीसुद्धा ते तुटलेली आहे. मी स्वतः बघितले आणि लोकांच्या गाड्यांचे हाल पण बघितलेले आहेत. त्यामुळे मला अशी मागणी आहे शासनाला की एक रोडचं काम आहे, काही आपण खूप निधी हे मागत नाही, साधा रोड त्यांनी पचखेडी ते शिकारपूरपर्यंत करून द्यायला पाहिजे अशी मी सगळ्यांना सांगतो. पण गावकऱ्यांचंही असं म्हणणं आहे की जर हे रोड नाही झाला तर हा निधी गेला कुठं? निधी सँक्शन झालेला आहे तर निधीचा अवेलेबल पाहिजे, मग हा लटकला कुठं आहे असं लोकांची समस्या, असं त्यांचं मत व्यक्त करत आहेत की हा कुठंतरी काहीतरी घोळ आहे. निधी ऑलरेडी अवेलेबल आहे पण लोकांचं म्हणणं आहे की हा निधी इकडे तिकडे वापरतात आणि आपल्याला ते हे देत आहे का निधी आला नाही, निधी नाही. सगळीकडे रोडांचे कामं चालू आहे, हाच एक रोड रखडलेला आहे असं माझं मत. रोड नादुरुस्त असल्यामुळे होऊ शकतो त्यांचं म्हणणं आहे की बस सुविधासुद्धा खंडित होण्याची शक्यता आहे. तर या प्रसंगी तुम्ही काय सांगाल की ST महामंडळवाल्यांना काय निवेदन कराल? मी ST मंडळवाल्याला निवेदन, त्यांच्या रोडामुळे जर रोड चांगला असेल तर ती बस चालू ठेवतील, अन्यथा शिकणाऱ्या मुलांचंही खूप भवितव्य हे होईल. त्याच्यासाठी त्यांना बस चालू राहील, रोड बनेल तर बस चालेल असं माझं मत आहे. म्हणून या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि बस पूर्ववत चालू राहावी म्हणून रोडाचं काम पहिल्यांदा प्राधान्य द्यावं हीच माझी इच्छा आहे. त्याच्या समस्येला घेऊन आपल्यासोबत छोटे विद्यार्थी बालकसुद्धा जुळलेले आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून. बेटा काय नाव तुझं? उत्कर्ष राऊत, कुठं शिकते तू? मांडळ. कशाने जाते? स्कूल बस. बसनी जाते? स्कूल बस आहे. हो. काय वाटते तुला की रोड बरोबर नसल्यामुळे स्कूल बस यायला त्रास होते? हो, रोड बरोबर नसल्यामुळे आमची स्कूल बस 2-3 वेळा खैरांजी मार्गाने गेली आहे. तर आता आमची स्कूल बस बंद पण होऊ शकते. म्हणजे रस्ता बरोबर नसल्यामुळे मार्ग बदलून त्याला जावं लागत आहे. हो. कारण त्या रस्त्याने जर गेली तर दुर्घटना होण्याची शक्यता हो. वाटते. रस्त्यांचा तर भीती वाटते का तुम्हाला? हो. तुम्ही काय म्हणा, आता बस जर रस्ता लवकर बनला पाहिजे की नाही? हो, लवकर बनला पाहिजे. बनला पाहिजे ना? हो. हो रे, बनला पाहिजे रस्ता, बनला पाहिजे ना? हो. हो. पचखेडी तारोली शिकारपूर या रस्त्याचा जो प्रश्न आहे हा खूप गंभीर आहे. आपण स्थानिकांची माहिती मगाशी आपण रस्त्याने ये जा करणारे शेतकरी प्रवासी यांचीसुद्धा म्हणणं ऐकलं आहे. तारोली गावामध्ये रहिवाशांची सोबतच विद्यार्थी, छोटे विद्यार्थी स्कूल बसनं जातात, तर स्कूल बस पलटायची भीतीमुळे मार्ग बदलून त्यांना त्यांच्या शाळेपर्यंत पोचवलं जात आहे. तर हे कधीपर्यंत चालू राहणार? जर असंच मार्ग बदलून नेत राहील तर एक तर त्यांना जास्तची फीस स्कूल बसला द्यावी लागेल, अन्यथा स्कूल बस बंदसुद्धा होण्याच्या मार्गावरती आहे. असं जर झालं तर विद्यार्थ्यांच्या शाळेचं नुकसान, येण्या जाण्याचं नुकसान, परतच शेतकऱ्यांना होणारा जो आहे त्रास. ग्राम विकास योजना, ग्रामीण भाग विकास करायचं स्वप्न, मोदीजी सांगतात की प्रधानमंत्री सडक योजना, ग्रामीण शहर योजना, अशा बहुतांश योजना या ठिकाणी राबवल्या जातात आणि ग्रामीण भागसुद्धा हा विकसनशील करू असं बोलल्या जातो आहे. परंतु विकास फक्त कागदोपत्री असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर रस्ता सँक्शन झाला तर निधी यायला विलंब का? जर निधी आला जर आहे तर रोड बनायला विलंब का? असे खूप सारे प्रश्न या स्थानिकांना या ठिकाणी निर्माण होत आहेत. आणि जर बस जर बंद झाली तर मग शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जायचं कसं? शेतकऱ्याने आपला माल बाहेर न्यावा कसं? व या गावासोबत संपर्क करायचं तरी कसं? असाही प्रश्न त्यांना उपस्थित झालेला आहे. जर रस्त्याला विलंब झाला तर मोठा आंदोलनसुद्धा उभारण्याची तयारी या स्थानिकांनी बोलून दाखवलेली आहे. तरी या चॅनलच्या माध्यमातून आम्हीसुद्धा ST महामंडळासुद्धा विनंती करू इच्छितो आहे की रस्ता जरी खराब असेल तरी हळू न्या, परंतु बससेवा बंद करू नका. जर रस्ता PWDकडून सँक्शन झाला असेल तर निधी जर अडकलेला असेल तरी जे काही या विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी निधी लवकरात लवकर आणून हा रस्ता पूर्ण करावा आणि स्थानिकाची खूप मोठी समस्या जी आहे ही दूर करावी. सक्षम बारेची प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम बारे TV SBTVला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी, काही समस्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.